मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. जानकी गुलाबला सांगते, गुलाब दादा सगळी सामग्री व्यवस्थित आणायची आहे, तुम्हाला काहीही विसरू नका. आणि केळीची पाने पण व्यवस्थित बघून आणा. आपल्या त्या वृंदा काकू आहेत ना, त्यांच्याच बागेतली घेऊन या. जानकी पुढे म्हणते, हो मी त्यांना फोन करून सांगते. आणि म्हणते, मी नंतर बोलते हा, हे आलेत आता. असं म्हणून जानकी फोन ठेवते. आणि जानकी ऋषिकेशला विचारते, काय झालं, कसला विचार करताय, काय टेन्शन आहे का? उद्या पार्वती आईचं श्राद्ध आहे म्हणून आठवण येते का त्यांची? त्यावर ऋषिकेश म्हणतो, जानकी काहीतरी खुणावतंय मला, पदोपदी कसले तरी संकेत मिळत आहेत. आणि जानकी विचारते, कसले संकेत? त्यावर ऋषिकेश म्हणतो, पार्वती आईबद्दल. जानकी म्हणते, म्हणजे? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, बघ ना, सगळ्याच गोष्टी आईजवळ येऊन थांबतायत. घरातून निघताना आलेला तो रॉंग नंबर, पार्वती आहे का असं विचारणं, त्या बाईनं देवळात सांगणं, ती हरवलेली व्यक्ती परत येणार आहे. आणि जानकी म्हणते, आहो पण ते. आणि ऋषिकेश उभा राहतो आणि म्हणतो, आणि अचानक आईच्या सापडलेल्या त्या हिरव्या बांगड्या. आणि ऋषिकेश पुढे म्हणतो, इतकंच नाही तर आज खूप विचित्र गोष्ट घडली. आणि त्यावर जानकी विचारते, विचित्र म्हणजे? आणि ऋषिकेश काहीतरी तिला सांगत असतो, जो की आपल्याला फक्त बॅकग्राऊंडला आवाज येतो आणि त्याचे हावभाव. आणि ऋषिकेश पुढे सांगतो, तो कुठेतरी गाडीने जात असतो आणि एक बाई त्याला लिफ्ट मागत असते आणि हातामध्ये अशाच बांगड्या असतात आणि हातावर नाव गोंदलेलं असतं पुरुषोत्तम. आणि तो गाडी थांबवून त्या बाईच्या दिशेने जातो, पण त्याला तिथं कोणीच दिसत नाही. आणि तो मनाशीच म्हणतो, त्या बाई कुठे गेल्या, आताच तर इथं होत्या. आणि जानकी म्हणते, काय? जानकी विचारते, मग कुठे गेल्या त्या बाई, तुम्हाला सापडल्या का? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही ना. पुढे ऋषिकेश म्हणतो, ती बाई अचानक आली आणि अचानकच गायब झाली. आणि त्यावर जानकी म्हणते, ठीक आहे, ती बाई कोणीतरी दुसरं असेल, तुम्ही नका एवढा विचार करू. ऋषिकेश पुढे म्हणतो, त्या बाईने कुठला दुसरा पोशाख घातला असताना मी तर विचारही केला नसता, पण त्या बाईने हिरव्या रंगाची साडी घातली होती. आणि त्या बाईच्या हातावर आपल्या नानाचं नाव दिसल्यासारखं दिसलं ग. या सगळ्याचा काय अर्थ असेल जानकी? कदाचित आई परत यायचा तर विचार नसेल ना करत. आणि देवी आईच्या देवळातली ती व्यक्ती पण असंच म्हणाली होती ना, की हरवलेली व्यक्ती परत येणार आहे म्हणून. याचा अर्थ आई भेटणार आहे. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, हे कसं शक्य आहे जानकी, सांग बरं. आणि त्यावर जानकी म्हणते, नाही ऋषिकेश. जानकी ऋषिकेशला समजावण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, असं नाही होणार, तुम्ही अगोदर शांत व्हा बरं. तुमच्या डोक्यामध्ये आईबद्दलचे खूप सारे विचार सुरू आहेत आणि उद्या त्यांचं श्राद्ध आहे, त्याच्यामुळे कदाचित हा गोंधळ उडाला, म्हणून हे सगळे विचार सगळे एकत्र येत आहेत आणि तुमच्या डोक्यामध्ये रुंजी घालतायत. जानकी म्हणते, तुम्ही शांत बसा बरं, मी तुमच्यासाठी चहा टाक. आणि इकडे आउट हाऊसमध्ये ऐश्वर्या लताबाईला म्हणते, नाही 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 लताबाई, मी तुमच्यावर इतका पैसा खर्च करते आणि तुम्ही तुमचं खाणं पिणं आणि झोपणं ह्याच्या पलीकडे काहीच करत नाही आहात. ऐश्वर्या म्हणते, मी तुम्हाला पार्वतीची डायरी दिली होती वाचायला, ती का नाही वाचलीत? ऐश्वर्या म्हणते, मला काही माहिती नाही, घाई करा आणि वाचा ती डायरी लवकर. आणि त्यावर पार्वतीबाई म्हणतात, यात ना खूप काही आहे, पाठ करणं कठीण आहे ना. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, मग मलाही तुम्हाला पैसे देणं कठीण आहे, चालेल? नाही ना चालणार, मग ही डायरी वाचा आणि फक्त आजची रात्र आहे तुमच्याकडे. उद्या पार्वतीचं श्राद्ध आहे आणि रणदिवेच्या घरामध्ये एक नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. उद्या तुमच्या रूपाने पार्वतीचा जन्म होणार आहे. आणि ती म्हणते, जानकी तुझा उद्या नवा खेळ सुरू होणार आहे आणि आता हा वार तू कसा चुकवशील? आणि त्यावर सारंग हसतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी एका पिशवीमध्ये सगळं सामान भरत असते आणि म्हणते, पांढरा पंच सगळं आहे ना यादीप्रमाणे? आणि सुमित्रा आई तिकडून त्यांच्या रूममधून फोनवर गुरुजीला बोलत येत असतात. त्या म्हणतात, हो गुरुजी, आमची सगळी तयारी झाली आहे, येतोय आम्ही, येतोय. सुमित्रा आई जानकीला विचारतात, जानकी झाली का सगळी तयारी? आणि इकडे मी मदत करू? आणि त्यावर जानकी म्हणते, नको नको आई, हे काय झालंच आहे. आणि जानकी आईला विचारते, आई गुरुजी पोहोचले? आणि त्यावर आई म्हणते, केव्हाच, अगं अख्ख्या मुळशीमध्ये ते घड्याळ गुरुजी म्हणून प्रसिद्ध आहेत. आई हसते आणि म्हणते, हो, कोणतंही काम असू दे, ते वेळेवर पोहोचणारच. आणि मधून नाना बाहेर येतात. आणि नाना म्हणतात, काय झाली का सगळी तयारी? आणि त्यावर जानकी म्हणते, हो हो झालीच आहे. आणि आई विचारतात, पण ऋषिकेश कुठे? दिसलाच नाही तुम्हाला सकाळपासून. आणि त्यावर नाना म्हणतात, अगं तो बाहेर गेलाय आणि जाताना मला बोलून गेला. नाना पुढे म्हणतात, मला तो डिस्टर्ब वाटला म्हणून मी त्याला काही विचारलं नाही. आणि आई पण म्हणतात, मला हल्ली ना तो पण जरा विचित्रच वागतोय, पार्वतीताईचं नाव घेतलं की जरा बिचकळतोय, काय चाललंय त्याच्या डोक्यात काही कळत नाही. आणि जानकी म्हणते, नशीब, मागच्या वर्षीसारखा तिढा या वर्षी नाहीये. आणि नाना विचारतात, कसला तिढा? जानकी म्हणते, आईचा वाढदिवस आणि पार्वती आईचं श्राद्ध हे नेमकं एकाच दिवशी आलं होतं आणि नेमके तुम्ही घरी नव्हतात. आणि ऋषिकेशची इतकी तारंबळ उडाली ना, त्यांना काही कळतच नव्हतं. आणि सुमित्रा आई खाली मान घालतात. आईच्या वाढदिवसाला हजर राहावं की पार्वती आईच्या
श्राद्धेचं कर्तव्य पार पाडावं. आणि सुमित्राई म्हणतात, हो मला चांगलं आठवते, त्याने माझ्यासाठी रुद्राभिषेक केला होता. आणि त्यावर नाना म्हणतात, पण यंदा तसा तिढा नाही आहे ना, मग कशाला उघड टिप गाळताय? सगळी तयारी झाली आहे ना, आणि बाकीचे कुठे गेले सगळे? आणि सुमित्राई म्हणतात, होत आहे तयार म्हणजे झालीच आहे, तुम्ही जरा बसा 2 मिनटं. आणि त्यावर नाना बरोबर म्हणतात आणि तिकडे जातात. आणि सारंगच्या रूममध्ये 3 जणे असतात. आणि ऐश्वर्या म्हणते, काय तुम्ही लताबाईला पैसे का नाही दिले? आणि सारंग म्हणतो, कसे देणार ऐश्वर्या? आणि आजी म्हणते, का तुझ्या हाताला काही मेहंदी लागली होती का? आणि सारंग आजी पुढे हात जोडतो आणि म्हणतो, तू जरा 2 मिनटं गप्प राहशील का? आणि तो ऐश्वर्याला म्हणतो, अगं मी तू पैसे द्यायला आलोच होतो, पण जानकी वहिनी माझ्या मागे आली आणि तुम्ही म्हणाला तिथून निघ, म्हणून मी तिथून निघालो. मग ऐश्वर्या वैतागते आणि म्हणते, अहो सारंग, ती जानकी काय तिथे रात्रभर गोडाऊनच्या बाहेर वॉचमॅनगिरी करत होती का? नाही ना. रात्री जाऊन तुम्ही तिला का नाही पैसे दिलेत? तुम्हाला माहिती आहे ना ती लताबाई कशी आहे? तिनं जर काम करायला नकार दिला तर काय करणार आहोत आपण? आणि त्यावर आजी म्हणते, हो ती मला म्हणाली, जर तुम्ही मला पूर्ण पैसे दिले नाही तर मी तुमचं काम करणार नाही आणि येणारही नाही. आणि ऐश्वर्या सारंगला धमकी देते, तिनं जर असं काही केलं ना सारंग, आणि सारंग काहीतरी बोलायला जातो, तोच ऐश्वर्या म्हणते, नाही नाही, एक शब्दही मला ऐकायचा नाही आहे तुमचा. ऐश्वर्या म्हणते, आताच्या आता कपाटातून पैसे काढा आणि तिला नेऊन द्या. चला ना, जा ना, निघा ना. तेवढ्यातच जानकी आतमध्ये येते. आणि जानकी विचारते, हे काय, तुम्ही सगळेजण कुठं बाहेर चाललाय का? जानकीला बघून सारंगच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. आणि आजी म्हणते, छे, मी म्हातारी कुठे बाहेर जाणार, हे गुंडा आणि गुंडी हे 2 जण चाललेत, त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे ना, म्हणून. जानकी म्हणते, महत्त्वाचं काम? आणि सारंगला म्हणते, आज पार्वती आईचं श्राद्ध आहे, त्यापेक्षा दुसरं काय महत्त्वाचं काम आहे? आणि सारंग अडकत अडकत बोलतो आणि म्हणतो, हो ग, ते महत्त्वाचं आहेच, पण ते ऋषिकेश दादा करेल ना, माझं तिथे काय काम आहे? आणि तिथे सुमित्राई पण येतात आणि म्हणतात, काय रे सारंग, काय रे, किती वेळ तिकडे गुरुजी वाट बघतायत, आपल्याला निघायचंय ना? आई विचारते, तुम्ही अशी का बघताय? आणि जानकीला म्हणते, काय ग, काय झालं? आणि जानकी म्हणते, मी त्यांना बोलवायलाच आले होते, पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना आणि ऐश्वर्याला कामानिमित्त बाहेर जायचं आहे. आणि त्यावर आई म्हणते, नाही नाही, आजच्या दिवशी कोणी कुठेही जाणार नाही. सारंग, ऐश्वर्या, तुम्ही आमच्याबरोबर चला. आणि आजीला म्हणते, आई तुझं काय? आणि आजी म्हणते, माझं काय? आणि आजी म्हणते, हो मी येणार, मी येते तुझ्याबरोबर. आई म्हणते, चला मग. आणि ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या तू जरा जानकीला मदत कर. आई सारंगला म्हणते, तू असाच येणार आहेस का? आणि पटकन ऐश्वर्या म्हणते, ते नाही येणार आहेत, त्यांची तब्येत खराब झाली आहे ना, कालपासून खूप ॲसिडिटीचा त्रास होतोय त्यांना खूप जळजळतंय, पोटात दुखतंय, त्यांना नाही जमणार यायला. आणि लगे हारडकं तोंड करून म्हणतो, हो आई, मला आतून कसं तरी त्रास होतोय, मळमळतंय, पोटात दुखतंय, मी ना घरी आराम करतो ग आई. मग जानकी म्हणते, हे आधीच का नाही सांगितलं मला? मी विचारलं तेव्हा तुम्ही तर म्हणालात कामानिमित्त बाहेर जायचंय ना? ऐश्वर्या म्हणते, हो बाहेर जायचंय ना, म्हणजे डॉक्टरकडे जायचंय म्हणून. सारंग म्हणतो, मी काय म्हणतो ऐश्वर्या, मी घरीच थांबतो ना, नको आता बाहेर जायला. आणि ऐश्वर्या म्हणते, हो बेस्ट. आजी म्हणते, आणि घरी आहेस ना, मग ते काम कर. आणि आई आणि जानकी दोघीजणी त्यांच्या तोंडाकडे पाहतात. आई विचारते, कसलं काम? आणि आजी म्हणते, ते आराम करायचं काम, ते महत्त्वाचं आहे ना. आणि आजी म्हणते पुढे, ते प्रभूने गुरुजी घाटावर आले असतील. आणि आई आजीचा हात धरते आणि म्हणते, चल तू पुढे चल. आई आजी पुढे जातात आणि मागोमाग जानकी पण निघते. तोच जानकी वळून पाहते आणि ह्या दोघांचे इशारे चालू असतात. जानकी ते कॅच करते आणि ऐश्वर्याला म्हणते, तू येतेस ना? त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो हो, तू पुढे, मी ह्यांना गोळ्या देऊन आलेच. जानकी सारंगला म्हणते, खरंच जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर काळजी घ्या. आणि सारंग मान हलवतो आणि जानकी निघून जाते. आणि जानकी गेल्याबरोबर ऐश्वर्या दरवाजा लावून घेते. आणि सारंग म्हणतो, ऐश्वर्या आता वाट लागली असती, आणि आता पैसे कसे नेऊन द्यायचे? आणि ऐश्वर्या म्हणते, जरा शांत बसा ना, मला थोडा विचार करू द्या ना. ऐश्वर्या म्हणते, मी एक काम करते, मी खाली जाते, खालचा अंदाजा घेते आणि खिडकीच्या बाजूला शिडी ठेवते, तुम्ही त्या शिडीतून उतरा आणि पटकन जाऊन त्या लताबाईला पैसे देऊन या. आणि तिला पैसे दिले की तिला पण तिकडेच पाठवा श्राद्धाच्या ठिकाणी. आणि सारंग म्हणतो, ऐश्वर्या ऐश्वर्या ऐका ना. सारंग म्हणतो, शिडीवरून उतरा, पैसे द्या, त्याला त्या बाईला तिथं पाठवा, हे सगळं मला जमेल का हो? आणि ऐश्वर्या म्हणते, जमेल ना, जमून कसं जमेल? ऐश्वर्या म्हणते, जमेल जमेल, जा पटकन जा, असं म्हणते आणि ती दरवाजा उघडून ती पण खाली जाते. सारंग हातपाय आपटत बसतो आणि म्हणतो, देवा आम्हाला कुठं अडकवलंच रे बाबा. सारंग मनाशी म्हणतो, सारंगराव, हे काम तुम्हाला करावंच लागेल. ऐश्वर्या म्हणाला होता, त्या बाईला जर पैसे नाही मिळाले तर ती बाई सोडून जाईल, आणि ती बाई जर सोडून गेली तर तुम्ही पण. आणि तो शांत होतो. आणि ही लताबाई आउट हाऊसमध्ये चक्रा मारत स्वतःशी म्हणत असते, 1 नंबरची खोटरडी माणसे आहेत ही.
मी इथे थांबायलाच नको होतं, माझं चुकलं होतं. आणि खास करून ती म्हातारी. 10 लाख कबूल केलेत मला, पण अजून 1 लाख सुद्धा दिलेले नाही आहेत. स्वतः एवढ्या प्रॉपर्टीचे मालक होणार आहेत आणि खिशात विंचू नाही यांच्या, विंचू. छे, हे काम करण्यामध्ये काही अर्थ नाही. एखाद्या ऑडिशनला गेले असते तर रोल मिळाला असता, चांगलं काम मिळालं असतं. इथे कारखान्याच्या लताचं टॅलेंट वाया जात आहे आणि ती बाहेर डोकावून पाहते. आणि आईला ऋषिकेशचा फोन येतो आणि आई म्हणते, हो हो आम्ही वेळेत पोचतोय आणि गुरुजीला सांग की आम्ही निघालोय म्हणून, नाही तर ते राग करून निघून जाते. आणि आई म्हणतात, आता अजून काय राहिलं? आणि जानकी विचारते, काय राहिलं आई? आणि आई म्हणतात, मधाची बाटली राहिली. जानकी म्हणते, मी घेऊन येते. आणि आई म्हणतात, नको नको, त्याला तुला बोलायचंय, तू बोल, मी घेऊन येते. आणि आई असं म्हणून माझं निघून जातात. आणि ऐश्वर्या मनाशीच म्हणते, अरे वा, शिडी तर ऑलरेडी इथे लावलेली आहे, म्हणजे माझं काम सोपं होणार आहे. देवा, तू आज माझ्यावर खूप मेहरबान आहेस. आई टेबलाजवळ येतात आणि त्यांना जी गोष्ट हवी असते ती तिथं दिसत नाही आणि त्या हाक मारतात, ऐश्वर्या. आणि ऐश्वर्या म्हणते, हा आई, आले आले. आणि इकडे गुलाब फोनवर सगुणाला बोलत येत असतो आणि त्या नेमका सिटीजवळ जातो आणि म्हणतो, सगुणे, मी काय म्हणतो, आपण दुपारून जाऊ की किराणा आणायला? आता सध्या मला नानासाहेबांनी कैऱ्या पाडायला सांगितल्यात, त्या मी पटापटा पाडतो आणि येतो. हां, ठेव आता, ठेव, असं म्हणतो. आणि तो तिथून सिडी काढून घेऊन जातो. हा सारंग इकडे कपाटातून पैसे काढून खिशात ठेवत असतो. सारंग खिडकीजवळ जाऊन पाहतो, पण त्याला खिडकीला सिडी दिसतच नाही. आणि तो ऐश्वर्याला फोन लावतो आणि विचारतो, हॅलो ऐश्वर्या, तुम्ही निघालात का? आणि ऐश्वर्या म्हणते, हो सारंग, तुम्ही आता पटकन उतरा आणि इथून कल्टी मारा. सारंग म्हणतो, अहो पण मी असं कसं उतरणार, तिथे शिडी नाही आहे ना? आणि ऐश्वर्या म्हणते, अशी कशी शिडी नाही आहे? ऐश्वर्या म्हणते, अहो मी आताच पाहिलंय, शिडी तिथंच आहे, एक्झॅक्ट खिडकीच्या खाली आहे. सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या, मी खिडकीपाशीच उभा आहे, 2 वेळाच बघितले, पण तिथं शिडी नाही आहे. सारंग म्हणतो, तुम्ही नीट बघितलं होतं का? तिथं शिडी होती का तुमचा गैरसमज झाला आहे? ऐश्वर्या वैतागते आणि म्हणते, अरे माझा काही गैरसमज होत नाही आहे, मी काय बावळट नाही आहे गैरसमज करून घ्यायला, आणि माझे काही डोळे नाही फुटलेत, मी सांगते ना तुम्हाला, शिडी खिडकी खालीच आहे म्हणून. ऐश्वर्या पुढे म्हणते, नाही आहे ना शिडी, उडी मारून जा जा, पण जा पटकन, असं म्हणते आणि फोन ठेवते. समोर जानकी येते आणि म्हणते, काय ग, कोणाशी बोलतेस? आणि तू जा, असं कोणाला बोलतेस? तेही ओरडून. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, मी माझ्या मावस बहिणीशी बोलत होते, ती मला विचारत होती की तू गोव्याला येतेस का, चल. आणि त्यावर जानकी म्हणते, हो मग चांगली गोष्ट आहे ना, एवढं चिडण्यासारखं काय झालं? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, चिडण्यासारखं काय म्हणजे, आधी जेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हा ती मला म्हणाली की आपण गोव्याला जातोय, आणि आता विचारते की येतेस का म्हणून मी तुझ्यावर ओरडले की तू जा, मी नाही येते म्हणून. आणि आता तू जे ऐकलंस ना माझ्या मागून, तू जा म्हणून, हे ते होतं. ऐश्वर्या म्हणते, जायचं ना आपल्याला श्रद्धासाठी, चल, उशीर होतंय. ती पुढे जाते. आणि जानकी म्हणते, नक्की मावस बहीण होती की? आणि इकडे सारंग म्हणतो, उडी मारा. ऐश्वर्याला काय वाटतं, मी काय हिरो आहे का इथून उडी मारायला? सारंग पुढे स्वतःशीच म्हणतोय, मी काय बोलून गेलो हे, पण मी हिरो नाही आहे, सिनेमाचा फॅन आहे. सारंग म्हणतो, मोठा हिरो जेव्हा असा अडकतो तेव्हा काय करतो, चादर किंवा अशी साडी बांधतो आणि खाली उतरतो. मी पण असंच करणार. खऱ्या आयुष्यात हिरो नसलो तरी ऐश्वर्याच्या नजरेमध्ये हिरो होईल मी, जमलं तर मग. आणि असं म्हणतो आणि कपाट उघडतो आणि कपाटातून साडी काढतो आणि म्हणतो, नको, साडी नको, खराब होणार. आणि मग ऐश्वर्या ओरडणार, चादर. सारंग खिडकीला चादर बांधतो आणि मी उतरण्याचा प्रयत्न करतो. आणि ऐश्वर्या आईला म्हणते, तुम्ही बोलवलंत मला? आणि आई म्हणते, हो ग, ह्याच्यासाठीच. आणि जानकी म्हणते, सापडली ना मधाची बाटली? आणि आई म्हणते, हो. माती. आणि सारंग उतरायला जातो आणि धाप गाड्या खाली पडतो साडीसहित. हे पैशाचा पाऊस, सगळीकडे पैसाच पैसा. आणि सगळेजण ओरडतात, हा सारंग भाऊजी पडले. आणि सगळेजण बाहेर येतात. आणि ऐश्वर्या म्हणते, सारंग हे काय? आणि जानकी म्हणते, नारळ पडावा असे पडलात तुम्ही. आणि आई म्हणते, काय रे, हे सगळे पैसे एवढे कुठून? ऐश्वर्या आणि जानकी पैसे गोळा करत असतात. आणि ऐश्वर्या जानकीच्या हातातून पैसे हिसकाटून घेते आणि तिच्याकडे पाहते. नाना विचारतात, काय रे, असा कसा पडलास? आणि ऐश्वर्या म्हणते, चोर चोर. आणि सारंग म्हणतो, हो हो हो, चोर शिरला होता, मी त्या चोराला पकडायला गेलो तेव्हा हे पैसे खाली पडले. आणि जानकी म्हणते, सारंग भाऊजी, तुम्ही त्या चोराला पकडायला गेलात, चोर उडी मारून पळून गेला आणि तुम्ही धडधकट खाली पडलात. मित्रांनो, सारंग आणि ऐश्वर्याने माती खाल्ली आहे, खूप भेलेले दिसत आहेत ते. सारंग पुढे म्हणतो, ते काय आहे ना, त्या चोराने चादर बांधली होती खिडकीला आणि त्या चादरीतून तो सप उतरत होता आणि मी पकडलं त्याला. जेव्हा तो पडला ना तेव्हा पैसे पडले खिशातून. ऐश्वर्या सारंगकडे पाहते आणि जानकी विचार करत असते,
आणि नाना म्हणतात तू काय कर म्हणतात रे बाईला, बघत राहिलास होय, तुला आम्हाला हाक नाही मारता आली. सारंग नानाला म्हणतो, नाना मी बाथरूममध्ये होतो ना, आवाज आला त्यामुळे मी बाहेर आलो, पटकन बघितलं तर काय तो खिडकीत होता. मी त्याला पकडायला गेलो आणि माझा तोल गेला आणि मी खाली पडलो नाना. आणि आई म्हणते, अरे पण इतके सगळे पैसे आले कुठून तुमच्याकडे? जानकी म्हणते, हाच प्रश्न माझ्याही डोक्यात आहे आई. आणि जानकी ऐश्वर्याला विचारते, काय ग ऐश्वर्या, इतके पैसे कुठून आले तुमच्या खोलीत? सारंग भाऊजी, इतके पैसे तुमच्याकडे कसे? आणि ऐश्वर्या म्हणते, आई आम्ही ना थोडे थोडे करत पैसे जमवत असतो. आणि त्यावर जानकी म्हणते, नाही नाही, ही चांगली गोष्ट आहे, पण ते तुम्ही कमवत नसता त्याचं काय? नाही म्हणजे पैसेच नाही कमवले तर जमवणार कुठून? मैत्रिणी हो, किती भारी शायनिंग आहे ना. पैसे जमवतात पण कमवत नाही, है ना. सारंग नानाला म्हणतो, आम्ही शेतमाल विकला ना त्याचे पैसे येतील. नाना म्हणतात, शेतमालाचे पैसे? आणि ऐश्वर्या डोक्याला हात लावते. नाना विचारतात, ऋषिकेशला माहीत आहे का हे? सारंग मध्ये म्हणतो, नाना ते पूर्वीपासून माझा शेतमालावर हक्क आहे ना, म्हणून. नाना म्हणतात, तू जेव्हा मातीत राबत होतास ना तेव्हा, आता घरात AC लावून टांगड्या वर करून पडलेला असतोस, मग कसले पैसे द्यायचे रे तुला? दे आता इकडे पैसे ते. आता हे बरोबर अडकले. ऐश्वर्या हातातल्या पैशाकडे आणि सारंगकडे रागाने पाहते आणि सारंग मान खाली घालतो. आणि आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. ऐश्वर्या त्याला तपायला म्हणते, हे बघा तुम्हाला तुमचे सगळे पैसे मिळतील, आमच्यावर विश्वास ठेवा. हे जे नाटक आहे ना, हे नाटक आत्ता सुरू केलं पाहिजे, यापेक्षा चांगला मुहूर्त नाही आहे, ऐका माझं. आणि ते जे आपल्याला 2 दिवसापासून दाखवत आहेत, ऋषिकेश श्राद्धाची पूजा घालतो आणि ती पार्वतीबाई पाण्यात उडी मारते, ऋषिकेश वाचवतो. आणि नाना विचारतात, काय हो, कोण आहात तुम्ही? मैत्रिणी हो, असेच नवीन एपिसोड पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा, कारण की आम्ही नवीन एपिसोड टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन नक्कीच मिळत राहावे. तर मग बाय बाय, जातात आम्ही, भेटूया उद्याच्या भागात. बाय बाय, टेक केअर.